आवडते छत्रपती? छत्रपती शिवाजी महाराज, नो डाऊट. तुमच्या मते मराठा इतिहासातील सगळ्यात मोठं न समजलेलं सत्य कोणतं? न समजलेलं सत्य असं की मराठ्यांचा इतिहास हा मराठा इतिहास नाही, हा मराठ्यांचा इतिहास आहे. मराठ्यांचा इतिहास सुरू झाला हा फक्त स्वराज्यापासून नाही, त्याच्या आधीही सुरू झालेला आहे. आणि त्याच्या आधी म्हणजे बाबाजी भोसल्यांपासून सुरू झालेला इतिहास जो आहे. नानासाहेब पेशव्यांना सातारा गादी संपवून कोल्हापूर गादी आणायची होती, या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादी या दोन्ही गाद्या अस्तित्वात होत्या हे आपल्याला नाकारता येत नाही. या दोन्ही गाद्यांमध्ये तिथल्या दोन्ही छत्रपतींमध्ये अनेक वर्ष संघर्ष चालला हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. ह्याच्यात सुद्धा इतिहासामध्ये बऱ्याच याच्या नोंदी आहेत. आता नानासाहेब पेशवे जेव्हा पेशवे पदावर आले, पण मग हा आरोप कसा निर्माण झाला? म्हणजे मराठ्यांचं राज्य संपवून ब्राह्मणांनी त्यांचं राज्य स्थापन केलं असंही म्हटलं जातं. तेव्हा काय होतं, माझ्या स्वतःच्या मते प्रत्येक म्हणजे काही शतकामध्ये एक असा काळ येतो, खास करून महाराष्ट्रामध्ये, की जेव्हा एखादी जात असते त्याची लोक जर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा पॉवरमध्ये असतील तर ती जात प्रबळ होते. मराठी माणसांनी तरी इतिहास शिकायला कुठलाही ऑप्शन नाही, कारण आपल्या मराठी माणसांनी एवढा इतिहास, जाज्वल्य इतिहास हिंदुस्थानात इतर कुठल्याही समाजाकडे नाही. एक काळ असा होता, लक्षात ठेवा, जेव्हा या हिंदुस्थानावर, अख्ख्या हिंदुस्थानावर मराठ्यांचं साम्राज्य होतं. इतिहास आपल्याला शाळेत शिकवला गेला, पण तो संपूर्ण सत्य होता का? खरंच बाळाजी विश्वनाथांनी छत्रपतींचं स्वराज्य संपवलं होतं? बाजीराव पेशवे छत्रपतींना जुमानत नव्हते, हे खरं आहे का? मराठ्यांचं राज्य संपवण्याला फक्त दुसरे बाजीरावच जबाबदार होते का? आज जे ऐकणार आहात ते कदाचित तुम्ही पुस्तकात कधीच वाचलं नसेल. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप देशपांडे आणि तुम्ही पाहत आहात मारगप्पा पॉडकास्ट. आज आपल्यासोबत आहेत इतिहासाचे अभ्यासक, अजाईल कोच, तबला विशारद, व्याख्याते, बाईक रायडर आणि अध्यात्माचे अभ्यासक सागर लिमये सर. सर, आज आपण इतिहासातील काही अत्यंत चर्चित आणि वादग्रस्त विषयांवर तथ्यांच्या आधारे चर्चा करणार आहोत. तर सागर सरांबद्दल सांगायचं झालं तर हे व्यवसायाने अजाईल कोच आहेत, तरी त्यांची खरी ओळख म्हणजे मराठा इतिहासांचा अभ्यास, अध्यात्म, संगीत, नाट्य आणि भटकंती यांचा अनोखा संगम. विशेषतः पेशवाईच्या काळाबद्दल समाजात पसरलेल्या गैरसमजांवर त्यांनी अनेक व्याख्यानांमधून प्रकाश टाकला आहे. नमस्कार मंडळी. आजच्या पॉडकास्टला सुरुवात करण्याच्या आधी म्हणजे तुम्हाला एक आमची विनंती आहे की आम्ही एवढं सगळे एफर्ट्स घेतो, मेहनत करतो, एवढे चांगले चांगले आम्ही वक्ते इथे आणतो, ते त्यांचं एक्सपिरियन्स खूप चांगल्या प्रकारे शेअर करतात. तर तुम्ही फक्त हे पॉडकास्ट बघू नका, तर त्याच्याबरोबर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब करताना बेल आयकॉन नक्कीच दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचे जे नवीन नवीन एपिसोड येतील ते पण तुम्हाला लगेच बघायला मिळतील. धन्यवाद. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम मला इथे बोलवलं त्याबद्दल आभारी आहे तुमच्या सगळ्या टीमचे. थँक्यू. सर, आजच्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊ आपण, की तुम्हाला इतिहासाची आवड नेमकी कशी निर्माण झाली? इतिहासाची आवड निर्माण झाली तसं म्हणायला गेलं तर हा प्रश्न थोडा गौण पाहिजे, निदान आपल्या मराठी लोकांना तरी. कारण आपल्या एवढा मराठी लोकांना एवढा जाज्वल्य इतिहास या अख्ख्या हिंदुस्थानामध्ये दुसऱ्या कुठल्याही समाजाकडे नाही. हो, बरोबर. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला लहानपणापासून घरामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या गोष्टी ऐकतो, तेव्हापासून काहीतरी उत्सुकता असते, कुतूहल असतं. शाळेमध्ये तर काय सगळी दीन अवस्था होती. म्हणजे माझ्या लहानपणी सुद्धा शाळेमध्ये अत्यंतच हीन अवस्था होती. इतिहास अजिबातच शिकवला जायचा नाही. काहीतरी तुटपुंजा इतिहास शिकवला जायचा, मराठ्यांचा इतिहास खास करून. त्यानंतर मुघलाईवर शिफ्ट व्हायचे, इंग्रजांचा इतिहास सांगायचे, 1857चा बंड सांगायचे आणि 47 उगवायचं लगेच. बरोबर. त्यामुळे आवड मला निर्माण झाली अनेक कारणांनी. एकतर मला निनाद बेडेकर अशा लोकांचे मला व्याख्यान ऐकायचा योग आला, अगदी खूप सुरुवातीच्या काळात, म्हणजे 2008-9 साली, 10 साली वगैरे. आणि बाबासाहेब पुरंदर यांना ऐकण्याचा योग आला. त्यामुळे मग इतिहासाची आवड हळूहळू निर्माण झाली.
आणि मग खास करून एक अशी घटना घडली की 2011 किंवा 12 साली 18 ऑगस्टला मी शनिवारवाड्याच्या बाजूनी ऑफिसला चाललेलो होतो. तर मला तिकडे ढोल ताशा आणि हे सगळं पथक आतमध्ये चालू होतं असं मला ऐकायला आलं. मला जरा कुतूहल झालं की म्हणलं हे आज शनिवार वाड्यावर नक्की काय आहे. तर मी पलीकडच्या गेटनी थांबून बघितलं तर काही जण तिकडे ते जे बाहेरचं ओपन ऑडिटोरियम आहे तिकडे स्टेजवर उभं राहून काही जण व्याख्यानं देत होते, काही जण भाषणं देत होते. आणि मी म्हणलं हे नक्की काय आहे. तर मग मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत माझ्या मित्राकडे गेलो शनिवार पेठेत. त्याला विचारलं काय चाललेलं. तो म्हणला बाजीराव पेशव्यांच्या जयंतीचा उत्सव होता. मी म्हणलं हे असं सुद्धा आपल्याकडे होतं पुण्यामध्ये, हे मला अजिबातच माहित नव्हतं. मग तेव्हापासून जरा जास्ती कुतूहल माझं वाढलं की नक्की ही जयंती साजरी का करतात, मग पेशव्यांचा इतिहास नक्की काय असेल. आणि मग हळूहळू तिथून मी थोडा अभ्यासाला सुरुवात केली. ओके. मग पेशवाईच्या काळाची म्हणजे अभ्यास करायची प्रेरणा तुम्हाला या म्हणजे जयंती उत्सव जो तुम्ही बघितला तेव्हापासूनच मिळाली. तसं बघितलं तर बरं ठीक आहे. इतिहासाचा अभ्यास करताना सर्वात मोठं असं शॉकिंग काय म्हणजे असा अनुभव आला का, अशी एखादी गोष्ट? बरेच शॉकिंग गोष्टी होत्या. तर शॉकिंग गोष्टी बऱ्याच होत्या. संक्षिप्त स्वरूपात सांगायचं झालं तर मी जसं आधी म्हणलं की म्हणजे शालेय शिक्षणामध्ये ज्या अभ्यासक्रमामध्ये ज्या गोष्टी आपण म्हणजे ज्या सरकारने इंट्रोड्यूस केलेल्या आहेत त्या आणि नंतर मी जेव्हा अभ्यास करायला लागलो त्याच्या अगदीच विरुद्ध मला गोष्टी कळाल्या. म्हणजे शालेय शिक्षणात शिकवलं की मुघलांचं राज्य होतं आणि इंग्रजांनी मुघलांना पराभूत केलं आणि भारतावर राज्य करायला सुरुवात केली. मधला मराठ्यांचा जो 150-200 वर्षाचा जाज्वल्य इतिहास आहे तो पूर्णपणे गायब झाला. बरोबर. इतक्या शॉकिंग गोष्टी कळायला लागल्या की महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल काही पसरवलेले अपप्रचार, पेशवाईबद्दल पसरवलेले अपप्रचार की कसं ते जातीय सगळं राज्य होतं आणि जातीय राजकारण चाललं. छत्रपती राजाराम महाराज, ताराबाई यांच्याबद्दल इतिहासातनं पूर्णपणे गाळून टाकलेले धडे, अशा भरपूर गोष्टी कळायला लागल्या. आणि खरा इतिहास आपल्याला शालेय जीवन सोडल्यानंतर बाहेरच्या सोर्सेस जेव्हा मी ऍक्सेस करायला लागलो तेव्हा कळायला लागलं की मराठ्यांचा इतिहास नक्की काय होता. बरोबर. नाही तसं पण म्हणजे बाजीराव पेशव्यांबद्दल म्हणायचं झालं तर म्हणजे लहानपणाची आमची म्हणजे आठवण सांगतो की आम्हाला बाजीराव म्हटल्यावर तेव्हा डिस्कशनमध्ये फक्त बाजीराव आणि मस्तानी एवढंच यायचं. त्याच्या पलीकडचे बाजीराव आम्हाला माहितीच नव्हते तसं बघायला गेलं. बरोबर आहे. बाळाजी विश्वनाथांनी छत्रपतींचं स्वराज्य संपवलं आणि त्यांना मांडलिक बनवलं असं म्हणतात, तर हे कितपत खरं आहे? अतिशय खोटं आहे, दादांत खोटं आहे. याच्या आधी जसं तुम्ही म्हणालात की अपप्रचार जे पसरवले गेले खास करून मराठ्यांच्या इतिहासाच्या बाबतीत, बाजीरावांबद्दल आपण उल्लेख केला की आपल्याला शिकवलं हेच गेलं, दंतकथा याच ऐकवल्या गेल्या की बाजीराव मस्तानी तेवढंच फक्त हॅमरिंग झालं. तर हे का घडलं की आपल्या समाजामध्ये आपल्या स्वतःच्या इतिहासाबद्दल असलेली अनास्था, तो इतिहास मोडून तोडून विकृत पद्धतीने शिकवण्याचा इंग्रजांनी घातलेला घाट आणि त्याला आपल्या इकडचे राजकीय नेत्यांसकट समाज जो बळी पडला, त्यामुळे या सगळ्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांमध्ये हे सगळं रुजलं. अगदी खरं. बाळाजी विश्वनाथांबद्दल जे तुम्ही म्हणालात ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. मुळातच आपण हे समजलं पाहिजे की जेव्हा छत्रपती शाहू महाराज गादीवर बसले 1707 साली, साताऱ्याच्या गादीवर बसले, म्हणजे मराठ्यांचं परत एक राज्य सुरू झालं, त्यावेळेची परिस्थिती आणि थोरल्या महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक पडलेला होता. महाराजांनी इकडच्या छोट्या छोट्या जहागीरदारी आणि कमावीजदारी या सगळ्या गोष्टी बंद केल्या. त्यांनी एक स्वराज्य स्थापन केलं, एक सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन स्थापन केलं आणि लोकांना पगारावरती ठेवलं. म्हणजे तुम्ही स्वराज्याची सेवा करा, त्याच्या बदल्यात तुम्हाला एखादा मुलूक तोडून देतो किंवा एखादी जहागीर देतो, ह्या प्रथा त्यांनी बंद केल्या. हेच सगळे उदाहरणं छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे सुरू ठेवली. आता छत्रपती संभाजी महाराजांचा त्या औरंग्याने जो विकृतपणे वध केला, जो खून केला, त्यानंतर महाराष्ट्रातली जी राजकीय परिस्थिती बदलली, त्यामुळे राजाराम महाराजांना रायगडावरनं पळून जाऊन जिंजीच्या किल्ल्यामध्ये आश्रय घ्यायला लागला आणि महाराणी येसूबाई असतील, छोटे शाहूराजे असतील, मदन सिंग असतील, ही सगळी जी कुटुंबावळी होती छत्रपती संभाजी महाराजांची, ही सगळी औरंग्याच्या कैदेत सापडले. पण त्यावेळेस झालं असं की जी काही 1.5-2 लाखाची फौज घेऊन अगदी मुघल इकडे धडकलेले होते महाराष्ट्रावरती, त्यांचा सामना करण्यासाठी एकतर राजा इकडे असणं गरजेचं होतं. आता राजा होता अनेक हजार मैल लांब जिंजीवरती. त्यामुळे त्यांनी काय केलं सुरू की इथल्या लोकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं,
त्यांना चिथावणी दिली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना उकसवलं पाहिजे की तुम्ही प्रत्येक जण, हा प्रॉब्लेम जो आहे हा फक्त माझा नाहीये, हे संकट आपल्या स्वतःवर, आपल्या कुटुंबावर सुद्धा आलंय, असं समजून जर प्रत्येकाने एफर्ट्स ह्याच्यात टाकले तरच ते स्वराज्य टिकणार होतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा ही सरंजामदारीची जी पद्धत होती ती छत्रपती राजाराम महाराजांना काय म्हणतात त्याला सुरू करावी लागली, त्यांचा नाईलाज होता. त्यामुळे जेव्हा हा सगळा काळ राजाराम महाराजांचा सुरू झाला, छत्रपती राजाराम महाराज 1700 साली गेले, त्यानंतर ताराराणींनी सुद्धा हीच पद्धत पुढे सुरू ठेवली आणि ह्याला अजून एक संघटित स्वरूप त्यांनी दिलं. ताराराणींच्या काळामध्ये नेमाजी शिंदे नावाचे आपले पहिले सरदार होते, जे त्या काळामध्ये नर्मदा ओलांडून माळव्यामध्ये जाऊन सुद्धा मोहीम करून आलेले होते. ओके. त्यामुळे बाय द टाइम शाहू महाराज कैदेतनं मुक्त झाले, त्यावेळेस मुक्त करताना त्यावेळेचा जो औरंग्याचा जो नातलग होता महमद शाह, ज्यांनी त्यांना कैदेतनं मुक्त केलं, त्यांनी त्यांना याच अटीवर मुक्त केलं की मुघलांतर्फे दक्षिणेत जाऊन कारभार सांभाळावा, बरं, तिथली चौथाई आणि सरदेशमुखी मुघलांच्या वाटेने तुम्ही वसूल करावी आणि ती आमच्याकडे द्यावी, याच्या सनदा तुम्हाला मागवून पाठवल्या जातील, तुमचं स्वतंत्र स्वराज्य किंवा तुम्ही एक स्वतंत्र राज्याचे महाराज आहात, ही पूर्णपणे काढून टाकलेली अट होती. ही अटच नव्हती, त्यांनी मुघलांचा कमावीसदार म्हणून महाराजांना तिकडे पाठवलेलं होतं. त्यामुळे ही जी पद्धत छत्रपती शाहू महाराज जेव्हा इथे आले, त्यांची गादी स्थापन झाली, जो आंतरिक कलह त्यांच्या आणि ताराराणींमध्ये झाला, 1707 पासून जेव्हा स्वराज्याची नवीन घडी बसली, कामकाज सुरू झालं, तेव्हापासून त्या कामकाजाला हेच स्वरूप आलं जे शाहू महाराजांना सांगितलेलं होतं आणि त्यांनी सुद्धा नंतर हेच स्वरूप ठेवलं. त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण जरूर केलं, पण इथली चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार वसूल करायला आपण आहोत, ही जी म्हणजे हा जो समज आहे हाच त्यांनी रुजवला. त्यामुळे महाराजांनीच ते रुजवलेलं होतं आणि बाळाजी विश्वनाथ जेव्हा पेशवे पदावर 1713 साली आले, तेव्हा त्यांनी महाराजांचीच आज्ञा प्रमाण मानून याच व्यवस्थेला अजून मोठं केलं. ओके ओके. मग या विषयावर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याचं नेमकं कारण काय आहे? आता हे सगळे गैरसमज निर्माण कधी झाले हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. ज्या वेळेस हे सगळं मराठ्यांचं स्वराज्याचं साम्राज्य झालं, हे साम्राज्य जवळपास 1818 पर्यंत टिकलं. 1802 नंतर ते थोडंसं गडबडायलाच लागलेलं होतं, पण 1818 पर्यंत टिकलं. त्यानंतर हे साम्राज्य संपल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष हिंदुस्थानातल्या, महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाच्या मनामध्ये असा दुजा भाव नव्हता. जातीय राजकारण सुरू कधी झालं? जेव्हा इंग्रजांनी इथे जातीय राजकारण इंट्रोड्यूस केलं. त्यानंतर आपल्या म्हणजे 1900च्या शतकाच्या सुरुवातीनंतर, म्हणजे 1900 ते 1947चा जो काळ होता, त्या साधारण काळामध्ये जेव्हा हे जातीय राजकारण इथल्या काही स्थानिक राजकीय लोकांनी सुद्धा आपापल्या स्वतःच्या फायद्यासाठी हे अजून वाढवलं. बरोबर. असे बरेच टप्पे येत गेले आणि जेव्हा मोहनदास गांधींचा वध झाला, त्याच्यानंतर जे वावटळ उठलं, त्याच्यामध्ये हे राजकीय जे काही म्हणजे जातीय राजकारण होतं हे अजून बळावलं. बरोबर बरोबर. त्यामुळे तेव्हा हा सगळा अपप्रवाद सुरू झाला की महाराजांचं जे राज्य होतं हे मराठ्यांचं राज्य होतं. मुळात आपण हे जाणून घेतलं पाहिजे की ज्यावेळेस आपण स्वराज्याचा विषय काढतो त्यावेळेस मराठे हे त्यावेळेस एक समूह किंवा एक जात नव्हती. समस्त लोक जी महाराष्ट्रात जन्माला आली, जी मराठी बोलतात, त्या सगळ्यांना साधारणपणे मराठे असंच संबोधलं जायचं. त्यामुळे मराठ्यांचं स्वराज्य म्हणजे इथे असलेल्या सगळ्या जातीपातींचं स्वराज्य होतं. पण नंतर त्याला हा जातीय रंग त्याला दिला गेला की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, हे मराठ्यांचं स्थापन केलं आणि पेशव्यांनी ते ब्राह्मणांचं राज्य तयार केलं. हा नंतर चालू झालेला प्रवाद आहे. त्यावेळेच्या कुठल्याही समकालीन ह्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसणार नाही की पेशव्यांनी मराठ्यांचं राज्य संपवलं आणि ब्राह्मणांचंच राज्य सुरू केलं म्हणून. हा सगळा नंतर आलेला प्रवाद आहे. बाजीराव पेशवे हे छत्रपतींना जुमानत नव्हते असं म्हटलं जातं, तर हे कितपत खरं आहे? नाही, पहिली गोष्ट खरं नाहीच आहे. पण मी मगाशी म्हटलं तसं की जी व्यवस्था बदललेली होती कारभार करण्याची, ती अशी होती की आपण लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेला सेंट्रल पॉवर जी होती ती छत्रपती होते. छत्रपती हाच मालक होता आणि छत्रपती हाच चालक होता. मालक आणि चालक भूमिका दोन्ही तेच घेत होते, त्यांचीच होती. राजाराम महाराजांच्या काळात मी तुम्हाला सांगितलं काय झालं, कारण ते खूप 1000 मैल लांब होते. त्यामुळे मालक जरी तो छत्रपती तिकडे बसलेला असला तरी चालक इकडे त्याच्या खालती असलेले अष्टप्रधान मंडळ असतील, मग पेशवे असतील, अमात्य असतील, सचिव असतील, डबीर असतील, कोणीही असतील, इथे जी लोक होती हे सगळे स्वराज्याचा कारभार चालवत होते. शाहू महाराज जेव्हा गादीवर बसले तेव्हा सुद्धा हेच झालं.
ते एके ठिकाणी स्टेशन्ड होते. ते स्वतः युद्धभूमीमध्ये गेल्याचे उल्लेख आहेत, पण ते फार कमी आहेत. त्यामुळे छत्रपती हा मालक झाला आणि त्यांना कोणीतरी चालक आजूबाजूला हवा होता. त्यामुळे त्यातनं निर्माण झाली ही गरज, आणि जी गरज पेशव्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने भरून काढली. त्यामुळे पेशवे हे या मराठी दौलतीचे चालक झाले आणि छत्रपती हे मालक झाले. आता ही व्यवस्था चालत असताना जेव्हा कधी मोहिमेवर गेलेले असताना, आता सुद्धा आपण बघा, तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही दुसऱ्या गोष्टीमध्ये जेव्हा स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग करता, तेव्हा तुम्ही सुरुवातीला, प्रोजेक्टच्या सुरुवातीला जी स्ट्रॅटेजी ठरवता, कधी कधी थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला ती स्ट्रॅटेजी बदलायला लागते. आता या मोहिमा जेव्हा चालल्यात, आपण त्या काळातला विचार करू. 1700च्या शतकामध्ये साताराच्या दरबारामध्ये मोहिमांची चर्चा होणार, कोणाशी कशी संधान बांधायचं हे ठरणार, कुठून कुठे मिलिटरी आणि व्यवस्था फिरवायची, सप्लाय चेन लाईन्स कुठून स्थापन करायच्या, ह्याची सगळी चर्चा झाली. मोहीम सुरू झाली. मोहीम उत्तरेतली मोहीम आहे असं आपण धरून चालू. नर्मदेपर्यंत गेल्यानंतर अचानक निजामाने काहीतरी वेगळी खेळी केली. मुघल दरबारातनं अजून कुठला तरी वेगळा सरदार आला, राजपुतान्यातनं अजून काहीतरी उठाव झाला. त्यावेळेची परिस्थिती बघता जर स्ट्रॅटेजी बदलायला लागली तर लोक इथे काय करायची की महाराजांच्या दरबारामध्ये असलेली लोक ही पहिल्यापासून बाजीराव पेशव्यांना पेशवेपद मिळण्याच्या विरोधातच होती. आणि त्यांना असं वाटत होतं की हा काय 19-20 वर्षाचा तरुण पोरगा आहे, हा भलेही तलवारबाजी आणि घोडेस्वारीमध्ये एकदम प्रवीण असेल, पण त्याच्यामुळे हा पेशवे पदावर आहे असं नाही, त्याच्यासाठी हा लायक आहे असं होत नाही. जरी बाजीराव पेशव्यांनी पुढची 20 वर्ष आपल्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलं की ते स्वतः लायक होते, तरी सुद्धा इथल्या लोकांची जी ईर्ष्या होती ती कधीच शमली नाही. त्यामुळे इथली लोक शाहू महाराजांच्या कानाशी लागायचे कायम, की इथून चर्चा करून निघालेला बाजीराव तिकडे जाऊन काहीतरी वेगळंच करतो. आता छत्रसाल महाराजांच्या मदतीला जेव्हा बाजीराव पेशवे गेले तेव्हा सुद्धा तेच होतं. ते तिकडे मध्य प्रदेशामध्ये काही प्रदेशांची वसुली करायला गेलेले होते माळव्यामधनं. बुंदेलखंडातनं छत्रसाल महाराजांच्या मदतीची याचना त्यांनी केल्यानंतर त्यांनी तिथल्या तिथे निर्णय घेतला की मला इथे मदत केली पाहिजे. त्याला कारणं होती. एकतर छत्रसाल महाराजांनी तिकडे हिंदूंचं राज्य स्थापन केलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरोखर पट्टशिष्य म्हणून बाजीराव पेशव्यांना का म्हणलं जातं हे पण त्याचं कारण आहे. तो एक हिंदू राजा होता आणि माझा मालक सुद्धा एक हिंदू राजा आहे. एका हिंदू राजाने मला मदतीसाठी याचना केली आणि मी त्याच्या मदतीला गेलो नाही तर माझा जो मालक आहे तो सुद्धा माझ्यावर रुष्ट होईल. आणि दुसरं म्हणजे जर आनायसे आपल्याला सादत खान आणि इतर लोक जी मुघलांचे त्यावेळेचे जे बलिष्ठ सरदार होते त्यांना आयतच आपल्याला जर मारण्याची संधी मिळते, त्यांचा जर गर्व उतरायची संधी मिळते तर ती का सोडा, हा सगळा विचार करून त्यांनी तिथल्या तिथे निर्णय घेतला आणि ते मदतीला गेले. असे अनेक प्रसंग मोहिमेवर गेल्यावर घडले. त्याच्यामुळे आपल्यामध्ये असा प्रवाद निर्माण झाला की ते छत्रपतींना जुमानत नव्हते, असं अजिबात नव्हतं. याच्यासाठी स्वतः छत्रपती बाजीरावांबद्दल काय बोललेत हे आपण विचार केला पाहिजे. बरं, तर आता तुम्ही जे काय म्हटले म्हणजे बाजीराव आणि छत्रपतींच्या बद्दल, तर बाजीरावांमध्ये आणि छत्रपती शाहू महाराजांमध्ये नेमकं नातं काय होतं म्हणजे किंवा कसं होतं? नातं हे अगदीच पित्यामध्ये आणि मुलामध्ये कसं नातं असतं तसंच नातं होतं. स्वतः शाहू महाराज बाजीराव पेशव्यांना तसं वागवित होते. बाजीराव पेशवे मात्र कायम हा माझा मालक आहे, हा माझा धनी आहे आणि ह्यांच्या पायावरच माझं मस्तक ठेवलं पाहिजे, इतक्या आदरभावाने ते वागत असे. त्यांनी कधीही महाराजांची इच्छा मोडली नाही. त्यांच्या मनात जे काही आहे ते कधीही डावललं नाही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2 वेळा पालखेडच्या युद्धामध्ये आणि भोपाळच्या युद्धामध्ये दोन्ही वेळेस निजाम त्यांच्या पायाशी शरणागती पत्करलेली होती बाजीराव पेशव्यांच्या, तरी सुद्धा निजामाला कायमचा संपवला नाही, कारण शाहू महाराजांची तशी इच्छा नव्हती. बरं. जेव्हा पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम काढली तेव्हा सुद्धा त्यांना कायमचा संपवला नाही, कारण शाहू महाराजांची तशी इच्छा नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी बघता त्यांचं नातं अतिशय चांगलं होतं. कितीही लोक त्यांच्या कानाशी लागून बाजीरावांबद्दल म्हणजे वाईट साईट सांगितलं तरी त्यांचं मन कधी कलुषित झालं नाही. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना थोडीशी द्विधा मनस्थिती होती की तरुण मुलगा आहे, कधीतरी तडकाफडकीने थोडे काही विचित्र निर्णय घेईल, म्हणून अंबाजी पंत पुरंदरे यांच्यासारखी काही मुत्सद्दी लोक जी होती, जी बाळाजी विश्वनाथन यांच्या सेवेत होती, त्यांना ते सांगत की बाजीरावांबरोबर जात जा, त्याला काही शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगत जा. पण पहिल्या 2-3 वर्षातच त्यांना कळून चुकलं की हा मुलगा जेवढा तलवारीमध्ये निपुण आहे तेवढाच राजकारणात सुद्धा मुरलेला आहे. आणि एक उदाहरण अजून तुम्हाला सांगतो. तुम्ही शनिवारवाड्यावर गेलात तरी सुद्धा मायामते तिकडे पुतळ्याच्या इकडे हे लिहिलंय. शाहू महाराजांचं वाक्य होतं की तसेच सगळे माझेच आहेत, पण माणूस एक तर तो बाजीराव. मला कोणी 1 लाख सैन्य आणि एका बाजीरावामध्ये निवडायचं सर सांगितलं तर मी बाजीरावाला निवडीन. म्हणजे इतका जर विश्वास आपल्या मालकाचा आपल्यावर एवढा विश्वास आहे तर ते नातं कसं असेल हे स्वतः प्रेक्षकांनी ठरवावं. अगदी खरं, अगदी खरं. फारच छान तुम्ही सांगितलं.
इतिहासात बाजीरावांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सर्वात जास्त चुकीचं काय सांगितलं जातं असं तुम्हाला वाटतं? कधी कधी लोक असं म्हणतात ते तापट होते, अविचाराने निर्णय घ्यायचे. मग मस्तानी बाईसाहेबांचा त्यांच्या आयुष्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर ते मद्य आणि मांसामध्ये ते त्या गोष्टींमध्ये विलीन झाले, त्याच्यात तल्लीन झाले. मस्तानी बाईसाहेबांच्या नादाला लागून त्यांच्या कर्तव्यापासून ते भ्रष्ट झाले. सदानकदा ते अभक्षाचं भक्षण करायचे, अपेयाचं पान करायचे आणि सतत मद्यामध्ये आणि या सगळ्या बेहोशीमध्ये ते गुंग असायचे. तोंडाला येईल ते वाटेल ते लोक बोलतात. ह्यासाठी मी उदाहरणार्थ एवढंच सांगेन की बाजीराव पेशवे हा शिपाई गडी होता. तो शिपायांमध्येच वाढला, शिपायांमध्येच गेला. बाजीराव पेशव्यांचा मृत्यू कुठेही शाही महालामध्ये झाला नाही. तो तिकडे रावेरखेडीला एका मोहिमेवर असताना एका तंबूमध्येच घडला. जेव्हा तुम्ही शिपायांमध्ये वावरता, आणि मी परत एकदा सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे पट्ट शिष्य ते होते, कारण त्यांनी कधीही माणसाच्या कर्तृत्वाच्या आड त्याची जात येऊ दिली नाही. त्यांनी कर्तृत्वात बघितलं माणसामध्ये. त्यामुळे त्यांना माहिती होतं की मी जरी यांना सगळ्यांना हलवत असलो, यांच्या सगळ्यांचा चालक मी असलो, तरी मी जेवढा या शिपायांमध्ये राहीन तेवढा या शिपायांचा माझ्यावर विश्वास जास्ती बसेल. त्यामुळे सदानकदा वेगवेगळ्या जातीपातींच्या शिपायांमध्ये राहिल्यामुळे त्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसायचे जेवायला. आणि जिथे त्यांच्याबद्दल हाही अपप्रवाद आहे की ते फारच कर्मठ होते, संध्या पूजामध्येच असायचे, ते इतरांबरोबर कोणाला खायला बसणार नाही, त्यांचं ब्राह्मणांचं खाणं वेगळं असायचं, इतरांचं खाणं वेगळं असायचं. उलट ते कोणाच्याही छावणीत जाऊन कोणाच्याही मांडीला मांडी लावून त्यांच्या पंक्तीत जेवायला बसायचे. त्यामुळे त्याच्या ताटात जे वाढले, वाढ रे ते पण माझ्या ताटात, असं कायम व्हायचं. त्यामुळे आता एखादा धनगर समाजाचा असेल, एखाद्या दुसऱ्या समाजाचा असेल, तो एखादा त्याच्या ह्याच्यामध्ये कुठलंही अभक्ष, जे ब्राह्मणांना अभक्ष त्या काळी वाटायचं, असं काही खात असेल, त्यांनी ते खाल्लं. वाईट काय केलं त्याच्यात? जर शिपायांच्या मध्ये राहण्यासाठी आणि त्यांच्यातला आपल्याला वाटण्यासाठी, आता निवडणुका आल्यावर करत नाहीत का राजकीय नेते? कोणाच्याही घरी जाऊन पाणी पितील, कोणाच्याही घरी खातील, त्यांचा अर्थात तो स्टंट असतो. बरोबर. काही जण जेन्युइन असतात, काही जण स्टंट करतात. पण बाजीराव पेशवे हे जेन्युइनलीच करत होते, कारण त्यांना सदानकदा हे स्वराज्य डोक्यात होतं, दुसरं काही नव्हतं. अनेक अपप्रवाद आहेत त्यांच्या बाबतीत. काही छोट्या गोष्टी फक्त मी तुम्हाला सांगितल्या, पण या सगळ्या टाळण्यासाठीच म्हणून खरा इतिहास आपण जास्तीत जास्त वाचला पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला कळतं की हे सगळे मिसकन्सेप्शन जे आहेत लोकांचे, हे सगळे ऑटोमॅटिक निघून जातात. तेच म्हणजे बरेच लोक म्हणजे बोलताना दोन्ही बाजूनी बोलतात. म्हणजे एक तर ते म्हणजे अपेयपान किंवा काय नॉनव्हेज वगैरे खायचे, किंवा कोणी म्हणतात ते फक्त त्यांच्या संध्येत आणि पूजेत busy बरोबर, असतात. म्हणजे दोन्ही बाजूनी बोलतात बोलणारे, पण त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. नानासाहेब पेशव्यांना सातारा गादी संपवून कोल्हापूर गादी आणायची होती, या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? हे बघा, अनेक पैलू आहेत, थोडंसं उलगडून सांगतो. कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादी, या दोन्ही गाद्या अस्तित्वात होत्या, हे आपल्याला नाकारता येत नाही. त्या दोन्ही गाद्यांमध्ये, तिथल्या दोन्ही छत्रपतींमध्ये अनेक वर्ष संघर्ष चालला, हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही. ह्याच्यात सुद्धा इतिहासामध्ये बऱ्याच याच्या नोंदी आहेत. अगदी 1707 महाराज गादीवर आल्यापासनं ते अगदी तुम्हाला सांगतो 1746 पर्यंत हा सगळा संघर्ष सुरूच राहिला. त्याच्यानंतर तो बऱ्यापैकी शमला. आता नानासाहेब पेशवे जेव्हा पेशवे पदावर आले, 1741 सालीच त्यांनी एक प्रयत्न केला की कोल्हापूर आणि साताऱ्याची गादी एक करू. त्यांच्याकडे जी दूरदृष्टी होती त्याचं कौतुक अजूनही बरेच राजकारणी सुद्धा करतात. त्यांना माहिती होतं की आजपर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जसं स्वकीयांविरुद्ध लढण्यामध्ये निम्मी एनर्जी खर्च करायला लागली, तसंच शाहू महाराजांना निम्मा वेळ हा कोल्हापूरच्या गादीचे जे चालक होते, म्हणजे जे मालक होते छत्रपती, त्यांच्याशी लढण्यातच त्यांना जास्ती एनर्जी खर्च करायला लागली. आणि नानासाहेब पेशव्यांना हे माहिती होतं, कारण छत्रपती शाहू महाराजांना शेवटपर्यंत स्वतःचा वारस असा झाला नाही. त्यामुळे ते कोणाला तरी दत्तक विधान करणार, कोणाला तरी दत्तक घेणार. तसं जर झालं तर उद्या पुन्हा सातारा आणि छत्रपतींच्या म्हणजे कोल्हापूरच्या गाद्यांमध्ये जर संघर्ष पेटला तर इव्हेंच्युअली नुकसान हे मराठा दौलतीचंच होणार आहे. म्हणून त्यांनी तो प्रयत्न केला की या दोन गाद्या एकत्र करून बघू. हा प्रयत्न पूर्णपणे फसला, कारण शाहू महाराजांना हे बिलकुल पसंत नव्हतं. इनफॅक्ट 1749च्या ऑक्टोबरमध्ये, म्हणजे शाहू महाराज जायच्या काही दिवस किंवा काही महिने आधी, त्यांनी स्वहस्तानी जे त्यांना आज्ञापत्र लिहून दिलेलं आहे नानासाहेब पेशव्यांना. आता अजून एक गैरसमज सुद्धा लोकांचा दूर होईल की महाराजांना किंवा छत्रपतींना केवळ नाममात्र ठेवलं आणि सगळा कारभार पेशव्यांनी हातात घेतला, पण ही स्वतः छत्रपती शाहू महाराजांची इच्छा होती. हे आपण कसं नाकारू शकतो?
ऑक्टोबर 1749ला महाराज जायच्या आधी त्यांच्या चिटणीसान कर्वे आणि त्यांच्या स्वहस्तानी त्यांनी नानासाहेब पेशव्यांना आज्ञापत्र लिहून दिलं की आजपासनं या क्षणापासनं या कारभाराची स्वराज्याची सर्व मुखत्यारी तुमच्या हातात दिलेली आहे. तुमचा जो पुढे वंश होईल तोच ही मुखत्यारी सांभाळेल. मुखत्यारी म्हणजे इथला सगळा कंट्रोल, स्वराज्याचा आणि दौलत चालवण्याचा कंट्रोल त्यांनी नानासाहेब पेशव्यांकडे दिला. त्या बदल्यात त्यांनी सांगितलं की छत्रपतींच्या गादीला धक्का लावायचा नाही, जो कोणी छत्रपती होईल त्याच्या आज्ञेतच वागायचं आणि कोल्हापूरकरांचं करायचं नाही. त्यांनी जाताना पण हे सांगितलं की कोल्हापूरकरांचं करायचं नाही. त्यांची इच्छा नव्हती की दोन्ही गाद्या एकत्र याव्यात, पण त्यांनी स्वतःहून सगळे राईट्स आणि सगळे अधिकार जे आहेत ते स्वतःहून त्यांनी नानासाहेब पेशव्यांना दिले की तुमच्या पुढे येणाऱ्या वंशजांनी सुद्धा हेच सगळे अधिकार चालवावेत. त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी तर त्यांना कंट्रोल करून किंवा त्यांच्याकडनं बळजबरी काढून घेतला असं तर अजिबात म्हणता येत नाही. स्वहस्ते त्यांचं पत्र आहे. ओके. पण मग हा आरोप कसा निर्माण झाला? म्हणजे मराठ्यांचं राज्य संपवून ब्राह्मणांनी त्यांचं राज्य स्थापन केलं असंही म्हटलं जातं. तेव्हा काय होतं, माझ्या स्वतःच्या मते प्रत्येक म्हणजे काही शतकामध्ये एक असा काळ येतो, खास करून महाराष्ट्रामध्ये, की जेव्हा एखादी जात असते त्याची लोक जर ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा पॉवरमध्ये असतील तर ती जात प्रबळ होते. अशा वेळेला अपवाद सुद्धा काही असतात किंवा अपप्रचार सुद्धा त्याचे पसरतातच. आता काय होतं की कधी कधी मी तुम्हाला म्हणलं की मेन ह्याचं कारण होतं इंग्रजांनी ही जातीपातीची व्यवस्था आपल्याकडे इंट्रोड्यूस केली. म्हणजे याच्यावर तुम्ही आपल्या यांचं सुधांशू त्रिवेदीच आहेत माझ्या मते, त्यांनी एक मध्ये छान पॉडकास्ट केलेला होता. त्यांनी सांगितलेलं होतं की आपल्याकडे जाती व्यवस्था ही कधी नव्हतीच, आपल्याकडे वर्ण व्यवस्था होती आणि वर्ण म्हणजे जात हे कधीच नव्हतं. बरोबर आहे. इंग्रजांनी आता 1832 मध्ये एक व्हाईट पेपर किंवा एक लेटर जे प्रसिद्ध झाले इंग्रजांचं, त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा इकडे 300 जाती इंट्रोड्यूस केल्या. 1921 मध्ये त्यांनी अजून जाती ऍड करून अख्ख्या हिंदुस्थानभर 1200 जाती प्रसिद्ध केल्या. कुठनं आल्या 1200 जाती? तर हा जो जातीपातीमध्ये हे जे विष कालवण्याचं काम इंग्रजांनी सुरू ठेवलं ते दुर्दैवाने आपल्या इकडच्या काही राजकीय नेत्यांनी स्वातंत्र्याच्या वेळेस आणि स्वातंत्र्यानंतर सुरू ठेवलं. त्यानंतर जेव्हा इतिहास परत लिहिला गेला किंवा अभ्यासला गेला त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस केल्या आणि त्याच्यावरनं हे झालं की महाराजांनी स्थापन केलेलं मराठ्यांचं राज्य होतं ते नानासाहेब पेशव्यांनी संपवलं आणि ब्राह्मणांचं राज्य स्थापन केलं. हा पूर्णपणे अपप्रचार आहे, ह्याला कुठलाही पुरावा नाही. ओके. आज जातीय दृष्टिकोनातून इतिहास पाहण्याची प्रवृत्ती जी आहे ती कितपत धोकादायक आहे असं म्हणता येईल? प्रचंड घातक आहे, प्रचंड घातक आहे. म्हणजे ही जर वृत्ती, आणि मी तेव्हा तुम्हाला आता सुरुवातीलाच हे सांगितलं की मराठी माणसांनी तरी इतिहास शिकायला कुठलाही ऑप्शन नाही, कारण आपल्या मराठी माणसांनी एवढा इतिहास, जाज्वल्य इतिहास हिंदुस्थानात इतर कुठल्याही समाजाकडे नाही. बरोबर आहे. एक काळ असा होता, लक्षात ठेवा, जेव्हा या हिंदुस्थानावर, अख्ख्या हिंदुस्थानावर मराठ्यांचं साम्राज्य होतं. त्यामुळे जर जातीय चष्मे लावून जर आपण इतिहासाकडे बघणार असू तर याचं सगळ्यात जास्ती नुकसान आपल्यालाच होणार आहे आणि ते आपल्यालाच होतंय. आज किती सामान्य मराठी माणसांना तुम्ही उचलून बघा, काय माहितीये त्यांना इतिहास? महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, 4 किल्ले घेतले, संभाजी महाराजांचा वध झाला, विषय संपला. 1818 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी ट्रीटी साईन केली आणि सगळं शरणागती पत्करली. याच्या पलीकडे माहितीये कुठे कोणाला? नाही माहिती. बरोबर. जातीय ह्याच्यातनं तुम्ही बघाल तर तुम्हाला इतिहासाचा अभ्यास नाही करता येणार. तुम्हाला केवळ काही गोष्टी शिकता येतील जे तुम्ही तुमचा म्हणजे त्याचा गैरवापर करून तुम्ही तुमच्या समाजामध्ये तुमचं नाव मोठं करू शकाल. आज मी जन्माने ब्राह्मण असलो तरी मी फक्त त्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी जर उचलल्या आणि मी माझ्या कुठल्याही समाजाच्या फोरमवर जाऊन सांगितलं, माझं नाव मोठं होईल. पण त्यांनी समाजाचं, नुसतं माझं नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजांचं नुकसानच होणार आहे. इतिहासाचा अभ्यास करताना जातीय चष्मा काढायचाच. जे चुकलंय ते चुकलेलंच आहे. माणूस हा त्याच्या जातीमुळे मोठा नाही झालेला, कर्तृत्वाने मोठा झालाय. आणि मराठ्यांचं साम्राज्य उभं करायला सगळ्या जातींनी हातभार लावलाय. कुठल्याही एकट्या जातीचं हे कामच नव्हतं कधी. अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे हे तर पहिले बंद केलं पाहिजे. नाही, आणि शाळेत पण म्हणजे जो इतिहास शिकवतात तो पण अजून जरा विस्तृत प्रकारे शिकवला गेला पाहिजे असं पण वाटतं. अपेक्षा आहे आता काहीतरी बदल घडेल आणि शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये काहीतरी तरी चांगलं इन्क्लूड करतील. मराठा साम्राज्याच्या पतनासाठी दुसरे बाजीरावच म्हणजे जबाबदार होते असं देखील म्हणतात. तर काय आता याच्याबद्दल काय सांगता? मराठ्यांच्या साम्राज्याचं आहे ना पतन का झालं आणि हे सगळं का घडून आलं याच्यावर खरं तर खूप मोठं थिसिस लिहिता येईल. एका कुठल्या माणसाचं हे काम नव्हतं, 4 माणसांचं काम नव्हतं, बरोबर, 100 माणसांचं सुद्धा काम नव्हतं.
कुठलंही साम्राज्य टिकतं दोनच गोष्टीवर, एक लष्करी व्यवस्था, एक मुलकी व्यवस्था. पण त्याच्यामध्ये एक तिसरी व्यवस्था पण असते, राजकीय व्यवस्था. आणि ती राजकीय व्यवस्था या दोन्ही व्यवस्थांच्या वरती असते. राजकीय व्यवस्था कशी आहे त्याच्याप्रमाणे तुमची लष्करी व्यवस्था आणि मुलकी व्यवस्था कशी होईल हे ठरतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजकीय व्यवस्था अशीच होती की मी सेंट्रल पॉवर आहे, तुम्ही जे काही सगळी लोक आहात ती पगारावर माझ्याकडे कामाला आहात. बरोबर. ही व्यवस्था हळूहळू राजाराम महाराजांच्या काळात बदलली, छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सुद्धा बदलली, आणि नंतर नंतर जशी जशी वाईट परिस्थिती येत गेली तशी तशी व्यवस्था बदलायला सुद्धा लागली. म्हणजे जेव्हा नारायणराव पेशव्यांचा खून झाला त्याच्यानंतर सवाई माधवराव पेशव्यांना अवघ्या 45 का 60 दिवसांचे असताना पेशवे पदावर बसवलं गेलं. आणि नाना फडणवीसांनी, महाजी शिंद्यांनी, पटवर्धन होते, या सगळ्या लोकांनी मिळून, म्हणजे सरदार हरिपंत फडके होते, त्यांच्याबरोबर त्र्यंबक मामा पेठे होते, या सगळ्या लोकांनी मिळून ही जी गाडी होती, हा गाडा जो पुढे ओढला, त्याच्यामध्ये काही वाईट अशा वेळा आल्या की जेव्हा त्यांना या व्यवस्थेमध्ये बदल करायला लागले. पण त्याच्यानी काय झालं की दूरदृष्टीचा विचार करता त्यांनी अजून अधोगती झाली. म्हणजे पूर्वी सेंट्रल पॉवर जी होती ती छत्रपतींकडे होती. शाहू महाराजांच्या काळामध्ये हळूहळू ती पेशव्यांकडे गेली, पण तरी मालक तेच होते. शाहू महाराज गेल्यानंतर त्यांनी सगळी मुखत्यारी नानासाहेब पेशव्यांकडे गेल्यामुळे छत्रपतींची पॉवर जी होती ती पेशव्यांकडे शिफ्ट झाली. पण नारायणराव पेशव्यांचा खून झाल्यानंतर 45 का 60 दिवसाच्या अवघ्या छोट्याशा वयामध्ये जेव्हा सवाई माधवराव पेशवे पदावर आले तेव्हा ती सेंट्रल पॉवर पेशव्यांकडनं कारभाऱ्यांकडे गेली. नाना फडणवीस हे पेशव्यांचे कारभारी होते. आता तुम्ही विचार करा, जेवढी पॉवरचा सोर्स आहे तो एक एक लॅडर उतरून खाली खाली येत जातो, तशी ती व्यवस्था थोडी एक्सपांड होते. आणि जेव्हा कारभाऱ्यांकडे पॉवर आली तेव्हा दुसरी पुढची पिढी जी घडली, म्हणजे सवाई माधवराव पेशवे घडले आणि मग दुसरे बाजीराव पेशवे पेशवे पदावरती आले, तोपर्यंत ती व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झालेली होती. नाना फडणवीस हा एकच टेकू होता की ती व्यवस्था व्यवस्थित चालू होती. नाना फडणवीसांचा जेव्हा मृत्यू झाला 1800 साली, त्यानंतर पूर्ण हल्लकल्लोळ माजला. त्यामुळे तोपर्यंत जहागीरदार, सरंजामदार हे खूप मोठे झालेले होते. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांमध्ये राज्य चालवण्यासाठी जे काही विशिष्ट गुण लागतात ते थोडे कमीच होते, पण त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांचाही दोष नव्हता. ते रघुनाथराव पेशव्यांचा मुलगा होता तो. त्यामुळे नाना फडणवीसांनी लहानपणापासून त्यांना मुद्दामूनच शिक्षण आणि या सगळ्या व्यवस्थांपासून लांबच ठेवलेलं होतं की राज्य चालवायला जे लागतं, पेशवे पदाला शिक्षण जे लागतं ते त्यांना मिळूच नाही. आणि बरोबरच होतं, कारण नानासाहेब पेशव्यांचा वंश त्यावेळेस जिवंत होता. शाहू महाराजांची इच्छा होती, त्यांची आज्ञा होती की नानासाहेबाच्या वंशाकडे गादी चालली पाहिजे. आणि रघुनाथराव पेशव्यांनी जे काही उलथापालथ या सगळ्या मराठा साम्राज्यात घडवून आणली ते बघून नाना फडणवीसांनी आधीच ठरवलेलं होतं की हा जर असा असेल तर ह्याचा मुलगा कसा असेल. त्यामुळे त्यांनी त्यांना कायमच लांब ठेवलं. आता अचानक आपल्याला काही शिक्षणच नाही, आपल्याला त्याबद्दल एक्सपिरियन्स नाही, नॉलेज नाही, आणि अचानक तुम्हाला एका देशाचा पंतप्रधान केल्यावर काय तारांबळ उडेल. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचंही तसंच झालं. त्यामुळे त्यांना जे वाटलं योग्य ते त्यांनी करायचा प्रयत्न केला. त्यांना साथ एकतर होती फक्त नाना फडणवीसांची शेवटची 2 वर्ष. नाना फडणवीस गेल्यानंतर तेही संपलं. एकतर मुलकी व्यवस्था त्यांच्याकडे होती, लष्करी व्यवस्था मूळतः सगळ्यात जास्ती प्रबळ त्यावेळेस बघाल तर दौलतराव शिंदे होते. ते सुद्धा अननुभवी होते, त्यांच्याकडे सुद्धा एवढं शिक्षण किंवा अनुभव नव्हता आणि त्यांचा स्वभावही थोडा विचित्र होता. त्यामुळे इकडे मुलकी व्यवस्था ना धड झाली ना लष्करी व्यवस्था धड झाली. आणि हे सगळं करत असताना एवढ्या छोट्याशा आपल्या एका अवजाराने इंग्रज हळूहळू हळूहळू मराठा साम्राज्य पोखरत होते. त्यामुळे इतिहास जेव्हा आपण शिकवतो, जेव्हा शाळेत शिकवतो, मुघलांकडनं इंग्रजांनी घेतलं नाही. मुघलांना तोंडावर पाडून त्यांना नाक घासायला लावून अख्ख्या हिंदुस्थानाचं साम्राज्य घेतलं मराठ्यांनी. मराठ्यांना कोणीही तलवारीच्या जोरावर हरवू शकलं नाही, अब्दाली सुद्धा नाही. मराठ्यांचं साम्राज्य अस्ताला गेलं केवळ फंद फितुरीमुळे, आणि इंग्रज राजकारणी आणि कूटनीतीमध्ये आपल्यापेक्षा सरस ठरले म्हणून मराठ्यांचं साम्राज्य संपलं, तलवारीच्या जोरावर कधीच नाही. त्यामुळे व्यवस्था अशी सगळी घडली, ऍडमिनिस्ट्रेशन, ते कोर्ट ऑर्डर्स आणि सगळी व्यवस्था इतकी डळमळीत होत गेली की त्या सगळ्याचा अंत असा झाला की 1817ला शेवटचं युद्ध जरी बाजीराव पेशव्यांनी, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी उभं केलं, पण त्यांना त्यावेळेला तेवढी साथ मिळाली नाही. कारण जसं दुसरा बाजीराव पेशव्यांनी तैनाती फौजेचा करार केला तसा सगळ्यात पहिल्यांदा गायकवाडांनी केला. इंग्रजांबरोबर तह करून तैनाती फौजेचा करार. तैनाती फौजेचा करार म्हणजे काय की राज्य तुमचं आहे
पण तुमच्या म्हणजे ऑन बिहाफ ऑफ यू तुमच्या राज्याचा डिफेन्स मी करणार, ओके. माझ्या फौजा ठेवणार, तुमच्या फौजा काही कामाच्या नाहीत. तैनाती फौजेचा करार जो आहे तो बडोदेकरांनी केला, तैनाती फौजेचा करार बाजीराव पेशव्यांनी केला, त्यानंतर तो करार होळकरांनी केला, त्यानंतर तो शिंद्यांनी केला, त्यानंतर नागपूरकर भोसल्यांनी केला. सगळ्यांनीच तैनाती फौजेचा करार केला. 1817ला तुम्ही इतकं मोठं जे बंड तुम्ही उभं केलं त्याला हातभार लागणार कसा? बरोबर. कारण तुमच्याकडे ज्या स्वतःच्या फौजा आहेत त्या सगळ्या आरामात बसलेल्या आहेत, कारण तैनाती फौज आहेत तुमच्याकडे. त्यामुळे अनेक कारणं होती. एकट्या बाजीराव पेशव्यांना दोष देता येत नाही, तर काळानुरूप ती जी व्यवस्था बिघडत गेली त्याच्यामुळे हा अंत झाला. त्या काळातील राजकीय, आर्थिक आणि इंग्रजांच्या धोरणांचा प्रभाव किती होता समाजावरती? हो. तसं बघा, जोपर्यंत 1818ला मराठ्यांचं साम्राज्य संपून इंग्रजांनी हे सगळं हाती घेतलं तेव्हा सुद्धा प्रभाव फार कमी होता. तेव्हा सुद्धा स्थानिक प्रभावच जास्ती होता. आपली संस्कृती म्हणजे आता जे आपण न्यूनगंड जो म्हणतो सगळ्या लोकांमध्ये अजूनही आहे की पाश्चात्य ते सगळं चांगलं, आपल्याकडचं ते सगळं वाईट, हा जो प्रभाव पडला समाजावरती हा 1818ला सुद्धा पडला नाही. मुख्य कारण असं की 1818 पासून 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनी हा सगळा कारभार चालवत होती. तिकडे बसलेली जी महाराणी होती किंवा तिकडचं जे गव्हर्नमेंट होतं ते चालवत नव्हतं. पण 1857चा बंड इतका मोठा होता, त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की हे ईस्ट इंडिया कंपनीकडनं होणार नाही. जर आपण हातात घेतलं नाही भारताचं ऍडमिनिस्ट्रेशन तर हे सगळं कोलमडून पडेल. मग ऍडमिनिस्ट्रेशन तर हातात घेतलं, पण आपलं वर्चस्व निर्माण करायचं कसं? त्यावेळेस त्यांनी हा सगळा रिसर्च केला आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की हळूहळू यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण घुसू, हळूहळू यांच्यामध्ये इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण करायला लागू, न्यूनगंड त्यांच्यामध्ये रुजवायला लागू की तुमच्या संस्कृतीमध्ये हे काय, तुम्ही कसे कपडे घालता, आमच्यासारखे कपडे घाला, काय जेवता, आमच्यासारखं खाणं खा, तुम्ही काय मराठी आणि तुमची काय गुजराती आणि कुठल्या दुसऱ्या तुम्ही भाषा शिकताय, इंग्लिश भाषा शिका. हा सगळ्या गोष्टी त्यांनी शालेय शिक्षणातनं हळूहळू हळूहळू सुरू केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की समाजावरती इंग्रज आणि पाश्चात्यांचा प्रभाव वाढला. पण हा प्रभाव मराठ्यांचं साम्राज्य असताना सुद्धा नव्हता, 1818 नंतर सुद्धा नव्हता. तो इव्हेंच्युअली हळूहळू घडत गेला आणि दुर्दैवानी, म्हणजे हा वेगळा विषय, आपण खरं याच्यावर कधी नंतर बोलू. 1900 नंतर 1947 पर्यंत हा जो काळ होता, म्हणजे खास करून लोकमान्य टिळक असेपर्यंत कुठलीही गडबड नव्हती. लोकमान्य टिळकांनंतर जे पॉवर शिफ्ट झाला आणि मग जे काँग्रेसमध्ये काही लोक होती, स्थानिक राजकारणी होते, त्यांच्यामध्ये जो शिफ्ट झाला आणि ते सगळे इंग्रज धार्जिणे असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी विरोध केला नाही आणि हे सगळं फोपावत गेलं. जर त्यावेळेस प्रभाव असता तर म्हणजे आपले लोकमान्य टिळक असतील किंवा सावरकर असतील किंवा स्वामी विवेकानंद असतील, या सगळ्या लोकांना हा सगळा प्रचार करण्याचा वाव मिळाला नसता. कारण त्यावेळेसही आपल्या संस्कृतीला इम्पॉर्टन्स होताच. हळूहळू हे सगळं चेंज होत गेला आणि याची म्हणजे परिसमाप्ती झाली ते 1947 साली जे काही हस्तांतरण झालं सत्तेचं, त्याच्यानंतर हा प्रभाव अजूनच वाढत गेला. आता कुठे तो गेले 5-10 वर्ष आपल्याला कमी दिसतो, कारण आपण थोडा आपल्या संस्कृतीबद्दल ओपनली बोलायला लागलो. बरोबर आहे, अगदी खरं. त्यांनी जे डिवाइड अँड रूल जे केलं त्यात ते हळूहळू यशस्वी होत गेले. तोच एक महत्वाचा फॅक्टर होता. मी तुम्हाला म्हणलं की एकटे बाजीराव पेशवे नाही, यशवंतराव होळकर नाही, दौलतराव शिंदे नाही, एकट्या कोणाही माणसाचा दोष नव्हताच. तो सिस्टीमचा दोष होता आणि ती कूटनीती ज्याच्यामध्ये इंग्रज लोक प्रवीण होते, आपण कूटनीतीमध्ये त्यांच्या एवढे प्रवीण नव्हतो, त्यामुळे त्यांनी हळूहळू साम्राज्य होतं ते पोखरलं आपलं. जर दुसरे बाजीराव नसते तर इतिहास वेगळा असता का? सांगणं थोडं अवघड आहे. म्हणजे काय असतं हे सांगणं अवघड आहे. वेगळा असला असता नक्कीच. बघा, एक परिस्थिती अशी आहे की 1795 साली खर्ड्याचं युद्ध झालं. ते म्हणजे ते एक शेवटचं युद्ध होतं जेव्हा मराठ्यांतर्फे सगळे सरदार आणि सगळी फौज एकत्र येऊन एकत्रपणे लढलेलं 1795चं खर्ड्याचं युद्ध शेवटचं होतं. त्या युद्धानंतर काही महिन्यातच सवाई माधवराव पेशव्यांचं निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर अचानक एक पोकळी निर्माण झाली, कारण पेशवे पदाला वंशज नव्हता पुढे कुठलाही. आता पेशवे पदाचा वंशज नसला तरी रघुनाथरावांचे जे दत्तक पुत्र होते अमृतराव ते होते, त्यांचा स्वतःचा मुलगा दुसरे बाजीराव होते, त्यांचा स्वतःचा मुलगा चिमाजी आप्पा दुसरे हे सुद्धा होते. पण आता त्या फळीकडे राज्य द्यायचं नाही म्हणून जो आंतरिक कलह सुरू झाला, त्या कलहामध्ये सगळ्यांनी फायदा घेतला.
नाना फडणवीसांची असं म्हणणं होतं की ह्यांना राज्य मिळूच नये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना. काही लोकांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना सुद्धा सपोर्ट केला. त्याच्यामध्ये मग नाना फडणवीस हे सगळं सोडून महाडला जाऊन राहिले. ते महाडचं कारस्थान रचलं. त्यांनी इंग्रजांना बोलवायचा प्रयत्न केला, निजामाला उठाव करायचा प्रयत्न केला, जेणेकरून दुसरे बाजीराव पेशवे आणि त्यांना साथ देणाऱ्या सगळ्या सरदारांचा पाडाव करून ते म्हणतील त्या माणसाला तिकडे नेऊन बसवणे. एक लक्षात घ्या, कर्तृत्व असेल किंवा थोडे स्वभाव गुण असतील, यामध्ये अमृतराव पेशवे हे दुसऱ्या बाजीरावांपेक्षा बऱ्या प्रमाणात सरस होते. केवळ ते दत्तक पुत्र होते म्हणून त्यांच्याकडे राज्य दिलं नाही. पण मी जेवढा काही अभ्यास केलाय पेशवाईचा, किंवा खास करून म्हणजे आता तुम्हाला स्वतः इंटरेस्ट असेल किंवा आपल्या प्रेक्षकांना इंटरेस्ट असेल तर मी सांगतो, जेवढा छत्रपतींच्या काळातला अभ्यास करता तेवढाच जर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीचा अभ्यास केला तर त्या कारकिर्दीमध्ये खूप मोठे योद्धे पण तुम्हाला झालेले दिसतील, खूप खटाटोपी झालेले दिसतील. आणि आजकाल आपण जे बघतो की राजकारण फार क्लिष्ट असतं, फार कॉम्प्लेक्स असतं. आजचं राजकारण काहीच नाहीये, काहीच नाहीये. पानिपताच्या काळामध्ये जे खेळलं गेलेलं राजकारण होतं, म्हणजे 1751 पासून 1761 पर्यंत, आणि साधारण 1801 पासून 1818चं जे राजकारण होतं, नेक्स्ट लेवल होतं ते. त्याची तुलना होऊच शकत नाही आता. त्यामुळे तो फार इंटरेस्टिंग काळ आहे अभ्यास करण्यासाठी. पण त्यावेळेस असं झालं की जन्मानी हक्क नाही म्हणून अमृतराव पेशव्यांना पेशवेपद मिळालं नाही. पण मला असं वाटतं स्पष्टपणे की अमृतराव पेशव्यांना जर पेशवेपद मिळालं असतं तर हा 1818ला जे पतन झालं ते थोडंसं लांब गेलं असतं. मी असंच म्हणेन, कारण पतन झालंच असतं. कारण ती सिस्टीम बांधून ठेवण्याची जी कसब होती ती कसब कोणाकडेच उरलेली नव्हती. पण 1818च्या ऐवजी कदाचित 1840 1850 पर्यंत गेलं असतं. पण बदल नक्कीच घडला असता अजून, म्हणजे राज्य तेवढं नक्कीच केलं असतं. बरोबर आहे. इतिहासाचा वापर समाजाला विभागण्यासाठी होतो असं वाटतं का? हो, आजूबाजूला सगळीकडे आपण उदाहरणं तीच बघतोय. प्रत्येक जण ज्याला हातामध्ये माईक मिळतो आणि स्टेज मिळतो तो इतिहासावरती त्याचं ज्ञान पाजळतोच. प्रत्येकाने आवड आहे, प्रत्येकाला त्यांनी अभ्यास करावा, असं मीच फक्त बोलावं असं काही माझं म्हणणं नाही. प्रत्येकाने बोलावं, पण इतिहासाबद्दल बोलावं. माझ्या जातीबद्दल नाही बोलू. जातीबद्दल काम करायचं असेल, तुमच्या समाजाबद्दल काम करायचं असेल, प्रत्येकाला अधिकार आहे करणं. पण तुमच्या समाजाचा जर जेव्हा तुम्ही टिमका मिरवायला जाता बाहेर आणि सांगता की माझ्या समाजाने किती दिलं, हे तुम्हाला सिद्ध करायला दुसऱ्या समाजाला शिव्याच घालायला लागतात, त्यांनी हा सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. इतिहासाचा वापर हे आपल्याला जाज्वल्य अभिमान आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी व्हावा, आपल्या स्वतःच्या ज्ञानासाठी व्हावा. परवाचं उदाहरण बघा. आता आजपासून बरोबर 2 दिवसापूर्वी पेपरमध्ये बातमी आली बघा की शनिवार वाड्यामध्ये जे पाण्याचं व्यवस्थापन आहे याच्यावर ऑफिशियली काम करण्यासाठी निविदा पास झालेली आहे पुणे महापालिकेमध्ये. हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आता ही जी पाण्याची टंचाई आणि हे जे प्रकरण सुरू झालं त्यावेळेस आता फायनली त्यांनी ते बिल पास केलं. आता ते काय करणार आहेत की कात्रजपासनं इथपर्यंत पाण्याची जी व्यवस्था केली ती कशी केली असेल, सगळे अंडरग्राऊंड चॅनल्स, त्याचं पूर्ण आर्किटेक्चर ते आता बनवणार आहेत. शनिवार वाड्यामध्ये पाणी आणल्यानंतर लाल महालाच्या बाजूनी पाणी आत आणलं, ते आत आणल्यानंतर आतमध्ये कसं फिरवलं, अंडरग्राऊंड तिकडे वॉटर सिस्टीम कशी होती, कारंज्यांमध्ये पाणी आणलंच कसं, तिकडून वेस्ट वॉटर मॅनेजमेंट केलं कसं, या सगळ्याचा अभ्यास ते आता करणार आहेत. जर इतिहासाचा अभ्यास केला नाही तर तुम्ही भविष्य घडवू शकत नाही. आणि तुम्हाला असं म्हणजे सगळ्यांना जर एवढंच म्हणायचं असेल की आम्हाला काय फरक पडतो, एक नक्कीच फरक पडतो. आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला जर चांगलं पुढे वागायचं असेल, आपल्याला प्रगती करायची असेल तर चुकांपासून शिकावं. पण लॉजिकल गोष्ट अशी आहे, दरवेळेस मी माझ्या चुकांपासून शिकायला पाहिजे असं काय? दुसऱ्याच्या चुकांवरून शिकण्याने मला फायदा आहे. एकतर मी शिकलो सुद्धा आणि माझं नुकसान पण नाही झालं. निदान या कारणासाठी तरी इतिहासाचा अभ्यास प्रत्येकाने करावा की ज्या चुका घडलेल्या आहेत इतिहासामध्ये त्या आपण पुन्हा करू नये. त्यामुळे जातीचा चष्मा लावून इतिहासाचा अभ्यास करणं म्हणजे तुम्ही इतिहासाचा अभ्यास करत नाही, तुम्ही फक्त तुमच्या मनाला समाधान देण्यासाठी काहीतरी वाचताय, एवढंच. नाही, तेच म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की देर आहे दुरुस्त आहे. आता एवढं आहे असं वाटतंय ठरवलंय. तर सोशल मीडियावर चुकीची माहिती किती वेगाने पसरते याबद्दल काही तुम्हाला सांगता येईल का? सोशल मीडिया खरं तर खूप मोठं हत्यार झालंय आता. पूर्वी कसं म्हणायचे ना की लेखकाची लेखणी हेच त्याचं हत्यार असतं, तसं सोशल मीडियाचे चांगले वाईट दोन्ही उपयोग आहेत. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडियाचे फॉलोअर खूप आहेत
आणि सोशल मीडिया जेव्हा माझ्या कॉलेजच्या काळात सुरू झालं तेव्हा ते एंटरटेनमेंटसाठी होतं. बरोबर आहे. ओरकुट होतं, मग फेसबुक आलं, एंटरटेनमेंटसाठी होतं. लोकांची गप्पा मारा, ओळखी वाढवा, हे करा ते करा. पण आता परिस्थिती इथे येऊन टेकली आहे की देशाचे जे काही ऑफिशियल्स आहेत त्यांना सुद्धा अपडेट करण्याचं माध्यम म्हणजे एक्स झालंय, जे ट्विटर होतं आधी. म्हणजे सोशल मीडियाला इतका ऑथेंटिक प्लॅटफॉर्म आता लोकांनी बनवलाय. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांना सुद्धा एक्सचा वापर करायला लागतो. भयंकर आहे प्रकरण, पण त्याच्यासाठी आपण सदसद विवेक बुद्धी कायम जागी ठेवली पाहिजे. आपल्या समोर आहेत बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर, त्यातलं घ्यायचं काय, घ्यायचं किती आणि ते लगेच मानायचं का, हा फरक आहे. आपण बघतो की एआयच्या मदतीने भरपूर इमेजेस ट्विस्ट करता येतात, व्हिडिओ जनरेट करता येतात, की तुम्ही फक्त एक फोटो काढा एका जागेचा आणि तुम्ही एआयला करेक्ट प्रॉम्प्ट दिले तर त्या जागेवर कोणीतरी मिसाईलनी हल्ला करताय, 4 लोक तिकडे मरतायत स्थानिक, हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ जनरेट करताय. तसं इतिहासाबद्दल कुठल्याही जुन्या कागदपत्रांचा एक फोटो घेतला मी आणि मी सांगितलं की ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी बदलून दे, त्या बदलून सुद्धा नवीन फोटो तुम्हाला अपलोड करता येतो. त्यामुळे सजग राहणं फार गरज आहे. आणि जसं मी जेव्हा सुरुवात केली, मला जसा अनुभव आला, माझ्या चुकांवरनं मी शिकलो. आता मला जर कोणी विचारलं की इतिहासाचा बद्दल करणं म्हणजे अभ्यास करणं किंवा त्याच्याबद्दल वाचणं कुठून, तर कादंबऱ्या तुम्ही खूप वाचाल, त्याच्यावरनं तुम्हाला इतिहास नाही कळत. मनोरंजनासाठी गोष्टी आहेत, त्याच्यावर कुठेतरी सेन्सॉरशिप पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. कारण इतिहासातले कुठलीही आमच्यासाठी जी काय म्हणतात त्याला आदर्श व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन तुम्ही म्हणजे पिक्चरमध्ये दाखवतात ते दाखवतातच, पण ह्याच्यात सुद्धा लिहितात. तो पण एक प्रकारचा सोशल मीडियाच आहे. अशी कुठल्याही प्रकारची गोष्ट तुम्ही तुमच्या कल्पना विलासाला तुम्ही खतपाणी घालायला म्हणून ते 2 कॅरेक्टर घेऊन त्यांची तुम्ही हे करता, लेखणीतून काही काढता तुम्ही आणि लोक ते वाचतात आणि साधारणपणे एवढे कष्ट कोणी घेत नाही हो. मी सुद्धा सुरुवातीला कादंबरी ही वाच ती वाच ती वाच केलं. मी म्हणलं अरे हे पुस्तक एक वाचलं दुसरं वाचलं, म्हणलं ह्याच्यात तर अगदीच परस्पर विरोधी गोष्टी सांगतायत, मग या 2 कादंबऱ्यांचा काय उपयोग झाला मला. तसं सोशल मीडियाचं पण आहे, गोष्टी शेअर करायला उत्तम आहे, पण सोशल मीडियाचा इम्पॅक्ट जितका चांगला होतो त्याच्यापेक्षा वाईट खूप अधिक होतो. त्यामुळे सांभाळून राहणं फारच गरजेचं आहे त्याच्यावर. अगदी खरंय, अगदी खरंय. तरुणांनी आज म्हणजे आजच्या या काळात इतिहासाचा अभ्यास करताना स्पेशली म्हणजे कोणती काळजी घ्यायला हवी? सोर्स काय तुमच्या अभ्यासाचा आणि तुमचं मोटिव्ह काय. म्हणजे तुमचं मोटिव्ह फक्त मला कुठेतरी 4 ठिकाणी गेल्यावर 4 गोष्टी सांगता येतील आणि मी 4 लोकांमध्ये भारी लोक मला म्हणतील की यार कसला भारी आल्या एवढ्या गोष्टी माहिती आहेत, मग अभ्यास करायची काही गरज नाही. कुठलेही छोटेसे उतारे वाचले तुम्ही आणि archives.org वर जाऊन कुठलेही जुने कागद काढले आणि ते तेवढी फक्त गोष्ट वाचली आणि तुम्ही ते 2-1 वर्ष तेवढ्या गोष्टीवर कुठेही तुम्ही फुटेज कमवू शकता. माझ्या स्वतःच्या ज्ञानामध्ये मला भर करायची आहे, मला स्वतः त्या गोष्टीमध्ये आवड आहे आणि मी एक मराठी माणूस आहे. मी या महाराष्ट्रात जन्माला आलोय, मी मराठी बोलतो. मराठी माणूस या नात्याने मला माझ्या लोकांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास मला माहिती असलाच पाहिजे. या भावनेने जर करत असाल तर मग इतिहासाच्या अभ्यासाची उत्तम साधन आहे. सगळ्यात म्हणजे असं आहे की मी सुद्धा काही फार इतिहास संशोधक मंडळाचा फार मोठा मेंबर आहे किंवा मी तासनतास तिकडे जाऊन बसलोय, महिने तिकडे घालवलेत असं नाहीये. आपल्याकडे खूप सोर्सेस अवेलेबल आहेत, जेन्युइन सोर्सेस, त्याच्यामधनं आपण आरामात अभ्यास सुरू करू शकतो. इतिहास शिकताना भावना आणि तथ्य या दोन्हीमध्ये संतुलन कसं राखलं पाहिजे? शिकताना भावनांचा आवेग होतो. आपण एखाद्याबद्दल एक इमेज बनवलेली असते कदाचित अभ्यासाच्या आधी, आणि अभ्यास करताना आपल्याला दिसतं की अरे हे नव्हतं अपेक्षित मला. आपल्या ज्या काही भावना आहेत त्या आपण आपल्या जवळच ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. त्यातलं तथ्य जे आहे ते आपण तपासून बघितलं पाहिजे आणि तथ्य जेवढं आहे तेवढंच लोकांना सांगितलं पाहिजे. आपल्या भावना आपल्याकडे, आणि इतिहासाचा अभ्यास करताना भावनांना जागा नाही, शून्य. जर तुम्ही अभ्यास करताय तर तुम्हाला जे आहे जसं आहे तसाच अभ्यास केला पाहिजे. एक आपल्या इकडे फार मोठे विद्वान आहेत, हिंदी भाषिक आहेत, त्यांचे पॉडकास्ट असतात. त्यांनी त्यांच्या ह्याची सुरुवातच अशी केलेली आहे की इतिहास शब्दाची त्यांनी तोडमोड करून सांगितली की इतिहास म्हणजे इतिहास म्हणजे ऐसा ही हुआ था, हे असंच झालेलं होतं,
हा विचार करून जर तुम्ही तथ्यपूर्ण अभ्यास केला तर तो अभ्यास आहे. भावनांना त्या ठिकाणी कुठलाही थारा नाही. छान नाही. अगदी खरं. तुमच्या मते मराठा इतिहासातील सगळ्यात मोठं न समजलेलं सत्य कोणतं? खूप आहेत. कुठले कुठले सांगू? त्यातल्या त्यात न समजलेलं सत्य असं की मराठ्यांचा इतिहास हा मराठा इतिहास नाही, हा मराठ्यांचा इतिहास आहे. मराठ्यांचा इतिहास सुरू झाला हा फक्त स्वराज्यापासून नाही, त्याच्या आधीही सुरू झालेला आहे. आणि त्याच्या आधी म्हणजे बाबाजी भोसल्यांपासून सुरू झालेला इतिहास जो आहे तो जरी आपण कन्सिडर केला तरी तो पूर्ण होत नाही. त्याच्याही आधी चालुक्य आणि यादव काळामध्ये सुद्धा मराठ्यांचा इतिहास आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्याच्यासाठी काही मापदंड असतात. जवळपास 1,500 ते 2,000 वर्षापूर्वीचे सुद्धा मराठीचे उल्लेख आपल्याकडे आहेत. आता 2026 चालू आहे, कमीत कमी 300 किंवा 400च्या शतकापासूनचे मराठीचे उल्लेख आपल्याकडे आहेत. म्हणजे मराठ्यांचा इतिहास हा 1630 पासून नाहीये, 1600 पासून पण नाहीये, 1680 पासून पण नाहीये जेव्हा शहाजीराजांचा जन्म झाला. तो खूप आधीपासूनच आहे. हे जर लोकांनी समजून घेतलं तर आपल्या स्वतःच्या भाषेकडे आणि इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रचंड बदलतो. अगदी खरं. सर, आता आपण रॅपिड फायर राऊंड घेऊया. ओके. तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारतो, त्याचं मला पटकन तुम्ही उत्तर द्या. तर पहिला प्रश्न आहे, आवडता पेशवा? पेशवेपदी नाही बसले पण श्रीमंत सदाशिव भाऊराव पेशवे, बर. जे पानिपताचे सेनापती होते. आवडते छत्रपती? छत्रपती शिवाजी महाराज, नो डाऊट. आवडतं ऐतिहासिक पुस्तक? गोविंद सरदेसाईंचं मराठी रियासत, पूर्ण 8 खंड. तबला की बाईक? अवघड आहे. इतिहास. बर. एक ऐतिहासिक व्यक्ती ज्यांना भेटायला तुम्हाला आवडला? छत्रपती शिवाजी महाराज, नो डाऊट. आवडता किल्ला? बरेच सत्तांतरणं किंवा हस्तांतरणं बघितली पण माझ्या मते रायगडच. बर. एक गैरसमज जो लगेच दूर व्हायला हवा लोकांच्या मनातून? की मराठ्यांना इतिहास नाहीये. मराठ्यांचा इतिहास स्वराज्याच्या स्थापनेपासून सुरू झाला आणि इंग्रजांनी मराठ्यांना हरवलं आणि इतिहास संपला. जीवनाचा मंत्र? नो फेट, ओनली व्हॉट यू मेक. माझा प्रारब्ध किंवा नशिबावर विश्वास नाही, कर्मावरती. आता काही प्रेक्षकांचे पण प्रश्न आहेत, ते तुम्हाला विचारतो. इतिहास शिकण्यासाठी सुरुवात कुठून करावी? राईट माइंडसेटने करावी. बर. कोणती पुस्तकं वाचायला हवीत इतिहास शिकण्यासाठी, म्हणजे इन जनरल? बघा, सुरुवातच जर चांगल्यापासून केली तर उत्तम. गोविंद सरदेसाईंचं मराठी रियासत जे आहे त्याचे जे 8 खंड आहेत, खूप तुमची ग्रास्पिंग पॉवर छान असली, मेमरी पण शार्प असली, तरी 2 वर्ष तर सहज गेली. हो का? 8 खंड वाचायला म्हणजे अभ्यास म्हणून जर वाचायचे असतील 2-1 वर्ष तर सहज गेली, पण ते अभ्यास सुरू करण्यासाठी उत्तम पुस्तक आहे. चित्रपट आणि मालिका ज्या येतात इतिहासाशी रिलेटेड, तर त्याच्यावर म्हणजे किती विश्वास ठेवला पाहिजे? नाही, तशा उद्देशाने जर तुम्ही बघायला गेलात तर 2 गोष्टींपैकी काहीतरी एक होऊ शकतं. एक तर तुमचा भ्रमनिरास तरी होईल, नाहीतर तुम्ही चुकीची गोष्ट बघाल किंवा शिकाल. सगळेच वाईट आहे असं नाही. आता म्हणजे ते बॉलिवूड किंवा हिंदी चित्रपटांमध्ये जे काय तो पानिपत आला किंवा तो भन्साळीचा पिक्चर आला, ते सगळं म्हणजे त्या लोकांवर ऍक्च्युली केस होऊन त्यांचं म्हणजे त्यांच्या करिअरच्या विरोधातच लोकांनी उठायला पाहिजे होतं. पण पुन्हा एकदा मराठी लोकांकडे आपल्या इतिहासाबद्दल असलेली अनास्था म्हणून या गोष्टी होत नाहीत. किंवा तो तानाजी आला पिक्चर ओमरावचा, अत्यंत फोल आहे सगळं, त्याच्यावर जाऊ नये. दिग्पाल लांजेकरांचे जे पिक्चर आहेत आता, मराठी पिक्चर जे आलेले आहेत, म्हणजे पहिले साधारण मी सांगेन 4 ते 5 चित्रपट अत्यंत बघण्यासाठी आहेत, म्हणजे बघण्यासारखे. तुम्हाला जर इतिहास म्हणून जर बघायचा असेल, सिनेमॅटिक लिबर्टी त्या माणसाने पण घेतली, पण अतिशय योग्य घेतली. म्हणजे फर्जन, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, इथपर्यंत तरी मी 4 चित्रपट सांगू शकतो की जे अतिशय उत्तम आहेत बघायला. पण असं फार कमी मिळतं तुम्हाला सिरियल, चित्रपट, त्याच्यातनं इतिहास. मनोरंजनासाठी बघा, विषय सोडून द्या, विसरा. त्याच्यावरनं परत सोशल मीडियावर जाऊन भांडाभांडी करणार असाल तर सगळं फोल. लॉजिक नाही. बरोबर. पुढील पिढीला इतिहासाबद्दल कसं आकर्षित करता येईल?
दिग्पाल लांजेकरांसारखेच अजून अनेक लोक होणं गरजेचं आहे. नाट्य क्षेत्रामध्ये स्टेजवरती अशी अनेक नाटकं आली पाहिजेत ज्याच्यातनं खरा इतिहास मांडला गेला पाहिजे. कारण ही पुढची पिढी जी आहे, माझ्या मते माझी पिढी किंवा आता माझ्या मुलीपर्यंतची पिढी फारच क्वचित होईल असं की मी जरी सांगितलं की ही पुस्तकं वाचा तरी ते वाचतील का नाही वी डोंट नो. तरी त्यांच्यावर ज्या गोष्टींचा प्रभाव आहे ते म्हणजे ही सगळी सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म्स आणि हे. त्यामुळे फिल्म किंवा OTT किंवा नाटक, रंगभूमी याच्यावरती जर चांगले आशय आले तरच हा चांगला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत ठरेल, नाहीतर मुश्किल आहे सगळं. सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे येऊन खूप चांगली माहिती दिली आम्हाला आणि प्रेक्षकांना पण. तर आता आजच्या या पिढीला जर तुम्हाला एक संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय संदेश द्याल? मी आता काही वेळापूर्वी सांगितलं तसं, जोपर्यंत इतिहास शिकणार नाही तोपर्यंत भविष्य घडवता येणार नाही. तुम्हाला फक्त मराठ्यांचंच असं नाही, आपल्या संस्कृतीबद्दल, हिंदुस्थानाबद्दल, अगदी रामायण महाभारताबद्दल सुद्धा. आणि रामायण महाभारत हा पहिली गोष्ट तर हा आपला इतिहास आहे हे आपण मानलं पाहिजे. त्या इतिहासाबद्दल जर अभ्यास केला नाही तर भविष्य घडवणं हे फार अवघड आहे. कारण म्हणजे मी जाता जाता एक गोष्ट सांगतो, महाभारताची अशी एक खासियत आहे, त्याच्यामध्ये असं म्हणलं गेलेलं आहे की जे काही या जगात आहे ते सगळं ह्याच्यात आहे आणि जे महाभारतात नाही असं या जगात काही नाही. मग ते टेक्नॉलॉजी किंवा गोष्टींबद्दल बोलत नाहीयेत, माणसांच्या प्रवृत्ती, व्यक्ती तशी वृत्ती आपण म्हणतो ना, ज्या काही वेगळ्या वेगळ्या वृत्ती आहेत माणसांच्या, त्या सगळ्याच्या सगळ्या महाभारतात आहेत. आणि ह्याचा अभ्यास जर केला नाही, इतिहासाचा अभ्यास केला नाही तर भविष्य घडणं अवघड आहे. एवढंच एक मी सांगतो. त्यामुळे पुढच्या पिढीने कुठला का इतिहास असे ना, भारताचा असेल, प्राचीन भारताचा असेल, मराठ्यांचा असेल, इतिहासाचा अभ्यास केलाच पाहिजे. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद. धन्यवाद. तर सागर सर, आज अतिशय अभ्यासपूर्ण आणि डोळे उघडणारा संवाद झाला. मित्रांनो, हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि मारगप्पाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. सागर सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून मारगप्पाला आले आणि तुम्ही खूप उपयुक्त माहिती आम्हाला आणि प्रेक्षकांना दिली. त्याबद्दल मारगप्पाकडून मी तुमचे खूप आभार मानतो आणि त्याचबद्दल आमच्याकडनं एक छोटीशी तुम्हाला भेट देतो. थँक्यू. धन्यवाद.